मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जी मालती आहे ती राणीवरती खूपच चिडलेली असते आणि आता सगळ्यांसमोर तिला खूप ओरडत असते. तिला म्हणते की तुला हीच लायकी आहे तुझ्या घरात राहायची आणि राणीला लोटून देते. राणी खाली पडते, तिच्या हाताला लागतं, तिचा हात मोडतो तरी पण तिच्याकडे लक्ष देत नाही. ती म्हणते की आबा म्हणतात मालती काय चालवलंय तुम्ही हे. तर आता लगेच मालती म्हणते की तुम्ही शांत बसा, तुम्ही काही बोलू नका, आम्ही आमचं बघून घेऊ. आणि आता ती म्हणते की इंद्रा जा घरातून पाटे घेऊन ये बरं जा. तर आता इंद्र घरात पाटे आणण्यासाठी जातो. आबा म्हणतात पाटी कशासाठी लागते आता. तर ती म्हणते की तुम्ही बघा ना आता मी पाटीचं काय करते ते, असं म्हणतात. आणि आता ते पाटी घेऊन येतात आणि आता लगेच पाटी आणल्यावरती ती म्हणते की पाटीवर हे अरे त्या पाटीवर लिहायचं की हे बघ असं लिही, अवदासा नाव लिही त्या पाटीवरती. तर ते म्हणतात अवदासा लिहू का. तर आता लगेच म्हणतात की हो अवदासा नाव लिही त्या पाटीवरती. आणि आता लगेच जो इंद्र आहे तो पाटीवरती अवदासा नाव लिहितो आणि अवदासा नाव लिहिल्यावरती आता लगेच मालती म्हणते की माझ्याकडे दे आणि म्हणते की घे. आणि आता ह्या तिला दोरी बांधतात आणि म्हणतात घाल्या राणीच्या तू गळ्यामध्ये. इंद्र म्हणतो राणीच्या गळ्यात. तर आता तो मनातून त्याची हे असते इच्छा, पण त्याला आता सगळ्यांसमोर तर घालावंच लागते. आणि आता सगळ्यांसमोर तो राणीच्या गळ्यामध्ये ती पाटी घालतो आणि ती पाटी घातल्यावरती आता जी राणी आहे ती राणी आता बघत असते इंद्राकडे आणि इंद्र राणीकडे. तर आता अवदासा बघून नाव बघून सगळेजण खूप राणीकडे बघतात. रत्नाकाकी आभाल त्यांना खूप वाईट वाटतं, पण उर्मिलाला त्यांना खूप आनंद होतो ह्या गोष्टीचा. आणि इकडे आता लगेच जी इंद्राणी आहे ती खूप रडते तिथं बसून. रत्नाकाकी तिला शांत करत असतात. रत्नाकाकी पण खूप रडतात. आणि आता लगेच मालती म्हणते तुझी हीच लायकी आहे, आता अजिबात आमच्या घरात तू पाय ठेवायचं नाही असं तिला सांगतात. आणि आता लगेच त्या म्हणतात की चला रे सगळे आतमध्ये. सगळेजण तिथून निघून जातात. पण आता इंद्र पण तिथून निघून जातो, नाईलाज असतो त्याचावाला, तो पण तिथून निघून जातो. आणि आता तो तिथून गेल्यावरती आता राणी एकटीच असते. मग रत्नाकाकी तिच्याजवळ थांबतात आणि आता रत्नाकाकी पण रडतात आणि राणी रडते. राणी म्हणते की रत्नाकाकी म्हणतात राणी शांत हो, अगं मी आहे तुझ्यासोबत, कशाला काळजी करते तू, काळजी करू नको अगं राणी, मी आहे तुझ्यासोबत, कशाला काळजी करते मग, असं म्हणत असतात. आणि आता जी राणी आहे ती म्हणते की हो. तेवढ्यात आता तिथे जो अजित आहे तो पण खूप रडतो. तर तेवढ्यात तिथे इंद्र पण येतो. सगळे घरात गेल्यावर इंद्र येतो, राणीशी बोलतो आणि इंद्र पण रडत रडत घरात जायला लागतो. तेवढ्यात ते उर्मिला बघते. उर्मिला म्हणते इंद्र भाऊजी काय झालंय तुम्हाला, तुमच्या डोळ्यात पाणी आलंय का. तर आता इंद्र म्हणतो की नाही, कुठं काय झालंय, मला काही गवळ गेलं असेल त्यामुळे आलं. तर आता लगेच तो परत आतमध्ये निघून जातो. आणि आता आतमध्ये गेल्यावरती इकडे जी मालती आहे ती मालती खरंच खूपच रागावलेली असते. ती म्हणते की मी या राणीला सोडणार नाहीये असं म्हणत असते. आणि आता लगेच जी मालती आहे ती म्हणत असते की मला हिचं काहीतरी करावं लागेल. आणि मालती तिच्या रूममध्ये जाते. तर इकडं जी रत्नाकाकी आहे ती राणीला धरून आतमध्ये घेऊन येतात. इकडं विक्रांत हा फॅक्टरीत आलेला असतो आणि तो कामगारांना केडीला काही पण काम करायला सांगतो. केडी म्हणतं की अहो इंद्रजी सरांनी परवानगी दिल्याशिवाय आम्ही हे असं काम नाही करू शकत. तर म्हणतात इंद्राची परवानगी कशाला लागते तुम्हाला, इंद्राची परवानगी का लागते, मी आहे नाही ते, मी जे सांगाल ना तेच करायचं, बाकीचं नाही हे करायचं, मी जसं म्हणाल ना तसंच करा तुम्ही, असं म्हणतात. तर ते म्हणतात की हो का, तुम्ही जसं म्हणाल तसं ठीक आहे, मी MD आहे आता या फॅक्टरीचा, असं म्हणतात. आणि आता लगेच ते तिथून जातात. तर इकडं आता जो इंद्र आहे इंद्र आतमध्ये येतो आणि राणीला रत्नाकाकी हाताला शेक वगैरे देत असतात, तिच्या हाताला पट्टी करतात, तिच्या गळ्यामध्ये तशीच असतं ती पाटी. आणि आता लगेच रत्नाकाकी तिथून जातात. तेवढाच इंद्र येतो. तो म्हणतो की राणी काय करते तू, अगं अगं तुला एवढं बरं नाही आहे तरी कशाला, मला खरंच खूप वाईट वाटतं राणी, मला नाही जाऊ वाटतं ते, तुला हे अवस्थेत सोडून मी कसं जाऊ गं राणी कुठं, असं म्हणतो. तर आता राणी म्हणते की इंद्र सर तुम्ही ना माझी काळजी करू नका, तुम्ही माझी काळजी कशाला करताय हो, माझी काळजी तुम्ही अजिबात करू नका, मी बरोबर व्यवस्थित आहे, तुम्ही माझं काही टेन्शन घेऊ नका, असं राणी म्हणते. आणि आता लगेच इंद्र म्हणतो की हो गं, पण तरी पण मला तुझी खूप काळजी वाटते, असं इंद्र म्हणतो. तर आता लगेच ती म्हणते की इंद्र सर तुम्ही जा इथून, कुणी येईल. तेवढ्यात आता मालती येत असते खाली जिन्यावरून. तर इंद्र लगेच बाजूला जाऊन लपतो आणि मालती खाली येते आणि म्हणते काय गं, काय नाटकं चालले तुझी इथं, काय उभं राहिलीत. गरम कुकर घेते आणि राणीच्या हाताला चटके देते. इंद्र हे सगळं खिडकीतून
दृष्टीतून बघतो त्याला पण खूप वाईट वाटत असतं. आणि आता त्याला चटके दिल्यावरती लगेच मालती म्हणते की तिला चटके दिल्यावरती म्हणते की "हे काहीच नाही आहे, तुला अजून खूप मोठ्या मोठ्या शिक्षा भोगायच्या आहेत" असं म्हणतात. आणि म्हणतात की "चल, सगळ्यांचा स्वयंपाक तू एकटीने कर." तेवढ्यात रत्नाकाकी पण येतात. रत्नाकाकी म्हणतात "हो मी करते, 100 भाकरी लागतील ना, मी करते ना." तर आता ती म्हणतात "काही गरज नाही आहे, तुम्ही कशा रत्नाकाकी करताय, करेल ना ती सगळं काही, तुम्ही का तिच्या पुढं पुढं करताय हो? आणि काय हो, तुम्हाला जमल का? तुमच्यात आहे केवढी ताकद? हे बघा, उर्मिला आणि मी शॉपिंगला बाहेर जाणार आहे, त्यामुळे तुम्ही पण आमच्यासोबत चला." असं म्हणतात. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.